नीरदाभात पीतंबर दरुणबिंब फलाधरोष्ठात पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। तू नित्य स्वयं प्रकाशु तू ते बोलावे या देवा कैसा पैसू तुझी माया शक्तीचा डोळे लासू लागला ब्रह्मादिकार तुझा करावया प्रकाशू योगशास्त्रा नाही सौरसू सांख्या लागे मोहपाशू तू ते निरूपिता म्हणून साधन नाही ऐसे जेने तुझे ज्ञानरत्न दिसे तू जाणविशी कृपावशे तेच जाणिजे भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे तू गोपाला भज मन रे कृष्ण गोपाल भज मन रे मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे तू गोपाला भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे तू गोपाला भज मन रे तू गोपाला भजन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे तू गोपाला गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे तू गोपाला भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे तू गोपाला 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 मन रे तू कृष्ण गोपाल
भज मन रे तू गोपाला भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे तू गोपाला माझी गंजलेली सुरी माझी गंजलेली सुरी देवा घेई आता तरी देवा घेई आता तरी माझी गंजलेली सुरी माझी गंजलेली माझी गंजले सुरी माझी गंजलेली सुरी देवा घेई आता तरी देवा घेई आता तरी माझी गंजलेली माझी गंजलेली सुरी माझी गंजलेली सुरी अंबाळीच्या सणाजवळ होत असलेला हा मंगलमय अशा प्रकारचा महोत्सव आदरणीय सतीश दादा हे कथाकार आहेत. त्यांची दत्तकथा या ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय सेंगराज दादा यांनी 3 विषयाला स्पर्श केलं आणि तुम्हाला मोहरून टाकलेलं आहे. दोन्ही कसदार वक्त्यांनी हा सोहळा या ठिकाणी संपन्न केला. सेंगराज दादांचं शब्द प्रभुत्व, शब्दामध्ये घुसून शब्दांना वाकवण्याची शक्ती, भाषेतला मधाळता आणि तत्वज्ञानाचं सखोल चिंतन ह्या गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितले की मला हे सगळे तुम्ही पाठवा, प्रवचन सगळे पाठवा. महानुभाव संप्रदायामध्ये नवोदित तारा म्हणून कोणी जर मला विचारलं तर मी सेंगराज दादांचं नाव सांगेल. संप्रदायाच्या निरूपणाला, प्रवचनाला एक सुंदर अशा प्रकारचा मार्ग त्यांच्या विवेचनातून आपल्याला दिसतोय. आणि म्हणून ब्रह्मविद्येचा रंग ह्या प्रवचनामध्ये भरलेला आहे. दत्तकथेतली एक सुंदर अशा प्रकारची मेजवानी आपल्याला भेटलेली आहे. त्यात आदरणीय सतीश दादा यांनी मला या ठिकाणी एका सेवेसाठी निमंत्रण दिलेलं आहे. आमचे परमप्रेमी संगीतावाली मंडळी नरेंद्र भाऊ तोंडाना सूर काढतात, सनईचा सूर तोंडाने काढतात. तबला बघतो मी तर त्यांचे बोट नाचतात थै थै त्याच्यावर. ते बोटाने बोलतात. सिंथवाले तयारीचे माणसं आहेत आणि मी आता वय ओलांडलेला माणूस आहे. म्हाताऱ्या बायल्याकडून जास्त धावणं होणार नाहीये. त्यांनी सांभाळून घ्यावं असं मला वाटतं. मध्ये चालत असताना मी 2-4 ओळी लिहिलेल्या आहेत, त्याच्यावर बोलण्याचा मी विचार केलेला आहे. कवी स्वतःशी बोलतो, कवी जनतेशी बोलतो, कवी देवाशी बोलतो, कवी वृक्षाशी बोलतो. वृक्ष बनली माम्हा सोयरी मनचेरी. कवी कुणाशी बोलत नाही, कवी सगळ्याशीच बोलत असतो.
तो जनाशी, मनाशी, नारायणाशी आणि वनाशी बोलत असतो. म्हणून रस्त्यानं चिंतन करत असताना माझ्या लक्षात आलं, लीळा चरित्रात एक मुद्दा मला आवडला. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेला दृष्टांत तो सुरीचा दृष्टांत आहे. स्वामी दृष्टांतामध्ये माणूस टाकतात, माणूस उभा करतात आणि जड वस्तूतून माणसाला निरूपण करतात आणि सजग करतात. गावी खाती आला, एका गावामध्ये लोहार आला, पाळ टाकलं, दुकान मांडलं आणि एका शेतकऱ्याला कळलं. तो जेवायला लागला. जेवता जेवता त्याने आढ्याकडे लक्ष गेलं. त्याला दिसलं की एक सुरी आहे, गंजलेली सुरी आहे, वाकलेली सुरी आहे आणि हिला आपण आता नीट करूया. पंजोबाची, खापर पंजोबाची जुनी आहे, खूप माहिती नाही, पण आहे घरात, माझ्या परंपरेची आहे. आणि ती सुरी घेऊन तो त्या लोहाराकडे जातो. छोटी असते सुरी आणि ती सुरी तो पाहतो. त्या लोहाराला दाखवतो आणि सांगतो की बाबा हिला मला चांगलं करून दे, गंजलेली आहे, हिचा गंज काढ, त्या सुरीचा गंज काढ, हिला तेज नाही, हिला तेज दे, हिला चमक दे. लोहार फार हुशार असतो. तो त्या सुरीचं मूल्य अगोदर कमी करतो. तो म्हणतो ही जाळा टाकली की जळून जाईल रे बाबा, त्यापेक्षा मी तुला 1-2 रुपये देतो आणि खेळे करतो मी हिचे, बघ तुला जमलं तर. सौदा परवडल्यासारखा वाटतो आणि शेतकरी 1-2 रुपये घेतो, बिड्या फुकतो, बिड्या घेतो, दुकानातून घरी निघून जातो. असं लोहाराने काय केलं? कारण ते लोखंड अस्सल लोखंड होतं. त्याची सुरीच खूप चांगली होऊ शकते हे त्याला माहिती होतं. त्यातलं गुपित त्यांनी काही सांगितलेलं नाहीये. आणि मग मी माझी भावना त्याला जोडली. माझी गंजलेली सुरी, माझी गंजलेली सुरी, देवा घेई आता तरी, देवा घेई आता तरी, माझी गंजलेली सुरी. मग मी देवाला प्रार्थना करायला लागलो, प्रभो अशी माझी सुरी अशीच आहे, गंजलेली आहे, अडगळीला पडलेली आहे, तिला खूप पुटा लागलेली आहेत, गंजावर गंज चढलेले, अनंत जन्माचे पुट तिला लागलेलं आहे. आत्ता तरी घेतोस की नाही घेणारे बाबा? सुरी घे, सुरी घे आणि सुरीमध्ये प्रकाश टाक, सुरीमध्ये प्रकाश टाक, तेज टाक, ती तेजाळली पाहिजे. आहे तिच्यामध्ये दोष, ती वाकडी झालेली आहे, तिला सरळ कर. तिची धार बोथटलेली आहे, तिला एक धार दे. शब्दाच्या 3 शक्ती असतात. एक अभिधानी, एक लक्षणा शक्ती आणि दुसरी व्यंग्य शक्ती असते. कूट अभंगामध्ये असं असतं, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्याची, ऐसा नवलाव झाला वाझे पुत्र प्रवसवला. नाही कळत सरळ. मुंगी आकाशी उडते कशी आणि सूर्याला गिळते कशी? नाही, सरळ अर्थ नाहीच आहे त्याचा, आणि सरळ अर्थ करण्याचा प्रयत्न करणं चूक आहे. मग त्याचा एक लक्षणाचा अर्थ आहे, एक व्यंग्याचा अर्थ आहे. हो, हा कळणं आपल्याला महत्वाचं आहे. म्हणून इथं सुरी म्हणजे माणूस जो गंजलेला आहे, जो वाकलेला आहे, वक्र झालेला आहे. म्हणजे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. पसायदानमध्ये ह्या वाकड्या माणसाला सरळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या आधी स्वामींनी हा दृष्टांत सांगितला. दुष्टांवर रागवले नाही संत. संत शब्दाचा अर्थ काय?
असत्याचा अंत करून सत्यावर जे स्थिर झालेले असतात त्यांना संत म्हणतात. व्याख्या लक्षात ठेवा. ज्यांनी जीवनामध्ये असत्याचा पृथ्वी असत्य सगळं सगळं असत्य आहे याचा अंत केला आणि सत्यावर स्थित झाला. सत्य म्हणजे परमेश्वर आहे, जीव आहे, प्रपंच आणि देवता, याच्यावर जो स्थिर झालेला आहे, समत्व पावलेला आहे, हा आहे संत. आणि म्हणून मीच माझ्याकडे बघितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की तो कोण आहे याच्या मी पंचायतीमध्ये पडलो. तुकोबा म्हणाले, कास या गुण दोष वर्णू अनेकांचे, मज काय त्याचे उणे असे किती प्रामाणिकपणावे. संत कुठलेही असू द्या, आपण दुसऱ्याची निंदा करतो, दुसऱ्यांचा दोष आपण बघत असतो. तुकोबाने दृष्टी फिरवली, स्वतःकडे बघितलं, म्हटलं दुसऱ्याचे दोष कशाला बघू, मी माझ्यात कमी आहेत का? माझ्यात कमी दोष नाहीत ना, माझ्यात खूप दोष आहेत. आणि तेच पाहणं माझ्याकडून होत नाही, मला वेळच नाही ना, मला वेळच नाही. मैं बुरा देखन चला बुरा न देखिया कोय, मैंने मुझको देख लिया तो मुझसे बुरा न कोय. ही दृष्टी आहे पाहण्याची. डोळे सगळ्यांना असतात, दृष्टी सगळ्यांना नसते. डोळे डॉक्टरलाही असतात, दृष्टी नसते. डॉक्टर फक्त चष्मा देऊ शकतो, नंबर देऊ शकतो, दृष्टी देऊ शकत नाही. दृष्टी द्यायचं काम अध्यात्म करतात भगवान श्री चक्रधर स्वामींनी. या छोट्याशा दृष्टांतामध्ये एक दृष्टी दिलेली आहे आपल्याला, एक नजर दिलेली पाहण्याची, गोड अशा प्रकारची नजर दिलेली आहे. स्वतःला पाहायचं, देवाला पाहायचं, सगळ्याला बघायचं, ही नजर दिली. भक्ती कशी असावी याची एक दृष्टी असावी. भक्ती म्हणजे पंचावतार रूपाला नाही, भक्ती म्हणजे विडा वाहन नाहीये. भक्ती म्हणजे समर्पण आहे, तिला अवयव आहे, सगळे अवयव ते मोजले पाहिजेत. हा एकत्वाचा भाव त्याच्यामध्ये आला पाहिजे. दागी कवी म्हणतात, भक्ती भावना निर्मळ नाही अंतरात हे तव मनुजा, सांग प्रभूला सांग तुझी रे, पावन होईल काय पूजा. सांग प्रभूला सांग. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. गोदोधना बैसती गोपदारा, पात्रांतरी वाजती क्षीरधारा, गोपाळ येती तुझला बहाती, गोविंद दामोदर माधवेदी. संस्कृत साहित्यामध्ये एक बाणभट्ट नावाचा एक मुलगा होता, ब्राह्मणाचा मुलगा. तो गेला अभ्यासाला आश्रममध्ये. मुलगा, पाठांतर होत नव्हतं, धातुरूप पाठ होत नव्हते. वैतागला आपल्यासारखाच, म्हटला जगण्यात अर्थ नाही, आत्महत्या करतो. आपणही असंच करतो. आत्महत्या करण्यासाठी जंगलात आश्रमातून बाहेर निघाला. गेला एका विहिरीमध्ये उडी टाकू म्हटला. विहिरीच्या थारोळ्यावर बसला. बाया पाणी भरत होत्या. म्हटलं पाणी भरणं संपलं की मी आत्महत्या करतो. पाणी भरणं संपलं, बाया निघून गेल्या. ज्या थारोळ्यावर बसला होता त्या दगडाकडे त्याने त्या दृष्टीनं पाहिलं, त्याचे निरीक्षण केलं. जो सौंदर्य असतो ना, वर नाडा असतो, खाली सौंदर्य असतो. मोठ चालू झाली की तो सौंदर्य दगडावर घासतो. परत परत घासल्यामुळे दगडाला एक खळ पडते.
खळ पडते, 1 इंच 1.5 इंच खळ पडते. त्याच्याकडे त्यांनी बघितलं, त्या खळीकडे बघितलं आणि विचार केला, दगड कठोर आहे, दोर नाजूक आहे, पण सातत्य असल्यामुळे याला खळ पडलेली आहे. मी तर माणूस आहे. फिरला, तिथून आश्रमात गेला, परत अभ्यासाला लागला. इतका अभ्यास केला. त्यांनी कादंबरी नावाची एक संस्कृतमध्ये कादंबरी लिहिली. तिचं क्रियापद 5-6 पेज नंतर क्रियापद आहे. ती वाचत असताना दम घुटतो माणसाचा. कुठून प्रेरणा घेतली? एक दगडावर पडलेली जी खळ आहे तिथून प्रेरणा भेटली. माणसाला गोळूच लागतो, असंच लागतो, तसं नाहीये. हे आदर्श सगळीकडे आहेत. बहुरत्ना वसुंधरा सर्वज्ञानीच्या सांगितलं नाही, तुम्ही मर्यादित स्वतःला मोजू नका, डबक्यामध्ये तुम्ही राहू नका. सगळीकडे ते आहे. थोडक्यात जास्तीत जास्त महत्वाचं सांगायचं, शंकराचार्यांचं एक श्लोक आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि. अर्ध्या श्लोकात मी सांगतो. कोटी ग्रंथाचा आधार अर्ध्या श्लोकात सांगतो. पाठभेद आहे याच्यामध्ये. ब्रह्म सत्य जगत मिथ्य जीव ब्रह्मैव नापर. याच्याशी आपल्याला गरज नाही. दुसरा असा आहे, परोपकार पुण्याये पापाये परपीडनम. भगवान श्री चक्रधर स्वामींचे सूत्र असेच आहेत. अमृताचा कुंभ आहे प्रत्येक सूत्र. तेजस्वी तारा आहे प्रत्येक सूत्र. ऊर्जेनं भरलेलं आहे प्रत्येक सूत्र. चैत्र महिन्यामध्ये खूप ऊन पडतं पण गवताची गंजी नाही पेटत. परंतु सूर्यभंग विशिष्ट कोणामध्ये पकडलं गवत पेटून जातं. एकत्र झालेली ती ऊर्जा आहे. माझ्या स्वामींचं सूत्र असो की दृष्टांत असो की लीळा असो, ही रसभरीत आहे. नवरसी भरवी सागरू उचित रत्नांचे आगरू भावार्थांचे गिरीवरू निपजवे माये. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे सूत्र 42 नंतर 1142 नंतर सुरू झाले की ज्ञानेश्वरी जन्माला यायची. परत ज्ञानेश्वरीच्या बऱ्याच ओव्या मी तुम्हाला काढून दाखवतो की त्या सूत्राचा अर्थ सांगणाऱ्या त्या ओव्या आहेत. सूत्राचा अर्थ सांगणाऱ्या. महावाक्यामध्ये गुण सांगत असताना प्रत्येक गुण स्वतंत्र असल्याचं सांगितलेलं आहे आणि प्रत्येक गुणाची व्याख्या केलेली आहे. पक्षकारांनी व्याख्या केलेली आहे. पात्रा पात्र संभवा संभव पाहणे नाही ते औदार्य, ही व्याख्या केलेली आहे. ज्ञानेश्वरीचं भाष्य, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना मनसे पात्रा पात्र कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिधले. कैवल्यासारखं पवित्र तू वैर्याला देऊन टाकलं. तुझ्याकडे मोजमाप नसतं रे बाबा. भावना गणितात नसते. भावना गणिताला मानत नसते. गणित वेगळं आणि भावना वेगळे आहे. अरे चोराचा सांगाती झालास ना तू. आधी त्याला खोरात मध्ये बसवलं, नंतर तो गेला, झाला ना सांगाती. तुझी व्यवस्था विचारली तर अगदी सांगाती म्हणतो. पाय धुवायचे तर आधी सांगाती म्हणतो. जेवायचं तर आधी सांगाती म्हणतो. औदार्य हे लक्षण आहे त्याच. औदार्य वैर्य ही दिले. मराठी मधलं पहिलं सूत्र वाङ्मय जे आहे, हे सूत्र वाङ्मय भगवान श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला दिलेलं आहे. भाष्यकाराने त्याच्यावर भाष्य लिहिलेलं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या भाष्य लिहून आम्हाला ही दृष्टी दिली. ती सुरी मी तर नाही, ती गंजलेली सुरी मी तर नाही आहे. देवा तू काही नाहीस, तू सगळं आहेस. त्वमेव सर्व मम देव देव. तू लोहार सुद्धा आहेस. तू कृषक आहे, कृष्ण आहेस. तू कर शेती इथे कृष्ण, तू शेतकरी आहेस. तू योद्धा आहे, तू संगीतकार आहे, तू बासरी वाजवणार आहे, तू नाचणार आहे. काय नाहीस तू, लोहार सुद्धा आहेस. तू लोहार. घे ना माझी सुरी थोडीशी हातामध्ये. होती कधीतरी चांगली पण आता ती गंजली रे बाबा, गंजली. सुरी गंजून गेलेली माझी.
लोहाराने ती हलकीशी आगीवर तापवली, जळून जाई म्हणून. छोट्याशा हातोडीने त्याला हलकस मारलं, तिचा गंज निघाला. मोठे डाग निघून गेले, बारीक डाग राहिले. क्षारयुक्त याच्यामध्ये टाकलं तिला, एक एक क्षार दिला, तेल सहन, तूप सहन. सुरीचे बारीक डाके निघून गेले. आता ती स्वच्छ झाली. वाकडे होती, आता तिला सरळ केलं, सरळ केलं. आपण सगळे वाकडे आहोत, लक्षात ठेवा. सगळे वाकडे आहोत आपण. कुठलाही काम वाकडं, आपली नजर वाकडी, वाकड्या नजरेने पाहतो, वाकड्या पावल्याने चालतो. आपला अपघात होतात आपले. विचार वाकडे असतात. ही वक्रता निघून जायला पाहिजे. आता सुरी तेजाळलेली आहे, चमकायला लागलेली आहे. तुम्हालाही चमकून जायचंय. तुम्ही सुरीमध्ये हात, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं पेपरला नाव आलं पाहिजे, तुम्हाला वाटतं कार्यक्रमात माझा उल्लेख केला पाहिजे, माझं नाव घेतलं नाही कार्यक्रमात. तुम्हालाही वाटतं टीव्हीवर आपण झळकलो पाहिजे. एखादा म्हणतो, अरे कार्यक्रम होता, 1,00,000 लोक होते, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम, आणि मी तिथं होतो, तो आलाच नाही. म्हणे तू होता याला प्रमाण काय? नाही, पेपरमध्ये फोटो आला म्हणे. सगळा फोटो नाही माझा, पण कानाचा एक कोपरा आलेला आहे, तिथे मी होतो. मुख्यमंत्री माझ्याशी बोलले. काय बोलले मुख्यमंत्री? मला बघितलं, पाठीवर थाप मारली, थाप नाही चापट मारली, हलकटा खाली उतर म्हणून. चमकून जा वाटतं माणसाला. हे तुम्हालाच नाही, लहान मुलांना ते वाटतं. ती 20 त्याच्यामध्ये आहे. पाहुणे आले की ते पलंगावर येतात, पाहुणे जिथं बसले तिथं मस्ती करतात. मग बाया म्हणतात, मेला एरवी चांगलं राहतो, पण पाहुणे आले की असाच करतं. त्याला वाटतं की वेधून घ्यावं आपण. वेद महत्वाचा आहे. हे सगळे गुण ज्याच्यामध्ये आहे त्याला परमेश्वर म्हणायचं. ऐशी वेदक बोधका भवभृता आनंद संकारका कैवल्या दिनदानदायक सदा शुद्धात्मका निर्मळा. गोड आहे हा श्लोक. पूजा अवसराचा 2-2.5 तास बोलण्यासारखा हा श्लोक आहे. परमेश्वर कसं आहे त्याचं लक्षण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तो वेदक आहे, बोधक आहे, आनंदाचं संक्रमण करणार आहे, सगळंच तो आहे. वेधून टाकावं असं वाटतं आपल्याला. आता सुरीला वेधायला लागले, वस्तू बरी वाटायला लागली. पहिली आवडत नव्हती, आता ती आवडायला लागली, कारण त्याला चमक आलेली, तिला तेज आलेलं आहे. तुमचा हेतू तोच आहे, चमकून जावं, लोकांनी वा म्हणावं. तुमचा हेतू तोच आहे. वाकडी होती, आता ती सरळ झालेली आहे, सरळ झालेली आहे. भक्ती सरळ असते, ज्ञानात अहंकार असतो, वैराग्य प्रखर असत. तरी भक्ती ऐशी ते त्रिविधा भजता नाव मन इंद्रिय देह स्वभाव नियमे अर्पिजती. हे भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. तुमच्यामध्ये सुरी आहे, तुम्हाला सुरीसारखं व्हायचं आहे. प्रवास करायचा, होते आडगळीला. आम्ही तमाळमध्ये होतो पहिले, होते आडगळीला. तुम्हाला प्रवास करायचा आहे, राजसिंहासनापर्यंत प्रवास करायचा आहे. ती लायकी, तो लोहार त्या सुरीमध्ये तयार करत असतो. स्वामी दृष्टांतातून बोलतात ना, मुद्द्यापर्यंत नेतात. मुद्दा श्रेष्ठ असतो. तुम्ही लहान आहात, तुम्हाला मोठं करतात ते. कसं आहे, आपण मूर्तिप्रकाशकार म्हणतात, मरमर सोच्या मूर्तिप्रकाशकार म्हणतात, मज सोच्या ते केले दाता, आपण पे झाला मागता, जन्म देया मनसी अनंता, परी मी द्यायची ना. मी दुबळा आहे, मी वाईट आहे, मी अडाणी आहे, आणि मला तू मागतोस, एक जन्म मागतोस, माझ्यासारखी भिकारी होतोस तू. कसा आहेस रे बाबा, तू कोण आहेस? माझ्यासाठी सम्राट होतो, माझ्यासाठी ज्ञान देणारा होतोस, माझ्यासाठी भिकारी सुद्धा होतोस तू. जन्म द्या मनसी अनंता, परी मी द्यायची ना. आपण आपल्याला बघितलं ना,
काल माझ्या प्रवचनात मी बोललो की तुम्ही लोकांच्या पाया पडत असता, तुम्हाला मी सल्ला देतो, किती दिवस लोकांच्या पाया पडणार? किती दिवस स्वतःचे दुसऱ्याची मोटरसायकल वापरणार, स्वतःचे घेणार की नाही? किती दिवस भाड्याच्या घरामध्ये राहणार, स्वतःचं घर तयार करणार की नाही? मी विचारतो, किती दिवस दुसऱ्याच्या पाया पडणार, स्वतःच्या पाया पडणार की नाही? कृष्णाचा एक सुंदर फोटो आहे पहा, पिंपळाच्या पानावर बसलेला आहे आणि स्वतःचा अंगठा तो चाकतो आहे. खूप दिवस त्याचा मला अर्थ कळला नाही. नंतर माझ्या लक्षात आलंय की ज्या पायावर हे भक्त डोकं ठेवतात तो किती गोड आहे, मला अनुभव द्या ना जरा. म्हणून तो स्वतःचा, तुम्ही स्वतःच्या काय पायाकडे बघितल्यानंतर तुम्ही त्या पायाकडे बघणार सुद्धा नाही नमस्कार करण्यासाठी, कारण ते लायकीचे नाहीत हे तुम्हाला जास्त माहिती आहे. आपल्याला पाय तयार करायचे आहेत. कैसे पाय दुराचारी, केशवराज व्यास म्हणतात माझे पाय कसे. अहो प्रत्येक अवयवाशी बोलले तो आमचे संत. त्यात आमचे सारंग पंडित जे आहे ना, हे थोडे विपरीत झाले होते, पण एकच श्लोक आहे त्यांचे, एकच श्लोक. एका श्लोकाचा कवी रुद्धपूरला गेले, त्यावेळेस स्वामींच्या परिवाराला म्हणाले मला श्रीप्रभू दाखवू नका, मी बघितले, विरोळा बघितले, मला स्वामींनी दाखवलेले आहेत. आणि एकच श्लोक तयार केला, हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम नयन निखिले लोका धार्मालोक्यमीशम. आम्ही तुम्हाला उपदेश करतो, स्वतः संत आपल्या इंद्रियांना उपदेश करतात. इंद्रियानं तुला सुख पाहिजे असेल ना, देवाचं मुख पाहतो. अरे डोळ्यांनो, तुम्हाला सुख पाहिजे काय, देवाचं मुख पहा. किती सुंदर कल्पना आहे. कैसे पाय दुराचारी मला भलतीकडे नेतात. विखेयात्मकाते डोळ्यांना सांगतात, हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम. गुंडमाख्यम स्वामीनम भज, हृदय भज. हृदया भजन कर, त्या श्रीप्रभू बाबांचं भजन कर. डोळ्यांना तेच, अवयवांना तेच. कैसे मन हे मन की मन हे चोरटे, अनुराग शास्त्रे तिखटे. भास्कर भट्ट म्हणतात, घोणारी ती चोर वाटे मनमथाची. तुम्ही तुमच्या परिवाराची तक्रार सांगता, मित्राकडे नातेवाईकाकडे सांगताना असं संत सांगतात, आपला जो परिवार आहे मध्ये, या परिवाराचा आपण कधी विचारच करत नाही. या परिवाराचा विचार करतो, याचा विचारच करत नाही. मन चोरट आहे, अनुराग शस्त्रे तिखटे. गोड विघ्नाने ते आम्हाला लुटत, गोड विघ्नाने आम्हाला लुटत. काही विघ्न कटू असतात, काही दाहक असतात, काही मनोरंजन करणारे असतात. आनंद विघ्नत्वे प्रकटती. मोठ्या माणसाला विघ्नही मोठे असतात. आनंदाचं रूप घेऊन विघ्न तुमच्याकडे येतं. हा परिवाराला केलेला उपदेश आहे. एका श्लोकामध्ये मला खूप आवडला, तो खूप आवडला. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायम हस्तौच कर्मसु मनस्तव पादयोरुन. यमलार्जुनाचा श्लोक आहे भागवतातला. वाणी देवाचं कथन करण्यासाठी आहे. चिडा तरी नाव घ्या, कसंही नाव घ्या. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राजा, कोठे गुंतलास द्वारकेच्या राया. वेळ का सखया लाविला, वेळ का सखया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलास द्वारकेच्या राया. 88,000 ऋषी जेवायला आले, त्यावेळेस द्रौपदीने हा धावा केलेला आहे परमेश्वराला, कुठे गुंतलास तू.
पापा पुण्याचा विचार न करता तू ये माझ्याकडे. आल्या बरोबर म्हटलं मला भूक लागली, काहीतरी खायला दे. अरे बाबा, आल्या तू संकट आणलंस. सूर्य थाली धुवून ठेवलेले, आता अन्न मिळत नाही, ऋषींना जेवू घालायचं आहे. बघू ती थाळी बघितली, एकच भाजीचं पान होतं. ते भगवंताने घेतलं, तोंडामध्ये टाकलं, पोट भरलं. ऋषी तिकडे स्नानाला गेले, ते ढेकरं द्यायला लागलेत. पंचावतार उपार करताय ना तुम्ही, हाताचा उपार तुम्हाला दाखवायचा आहे. नागपत्र कराचे हे, जेव्हा बीज अंकुरित होतं ना, असे हात जोडलेले असतात त्याचे. हाताच्या कृतीचा उपहार दाखवायचा आहे. हाताने जे जे केलं त्याच यत करोशी यदाशनाशी जोशी जराशी येत, तो उपहार तुम्हाला दाखवायचा आहे. तुम्हाला डोळ्यांचा उपहार दाखवायचा आहे. निर्मळ, नितळ, डाग नसलेले डोळे. पायाचा उपहार दाखवायचा आहे. कैसे पायाचा पायाचे रियादी दिले, हात व्यापारा वेचिले, नामोच्चाराचे काले वाचेशी दे. पदार्थांचा उपहार हे प्रतीक आहे त्याच. हा उपहार महत्वाचा आहे. पंचेंद्रियांचा उपहार पंचावतारासाठी दाखवा ना. तो उपहार दाखवला आमच्या लोकांनी, पूर्वजांनी तो उपहार दाखवला. पापाचं क्षालन करत असताना त्याला रडणं आवडतं, रडणंही दाखवलं. त्याला हसून खुश केलं, त्याला रडून खुश केलं. मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे, हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन उस्माए, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे. निर्मल वाणी पाकर तुझसे नामन तेरा गा. निर्मल वाणी पास देकर तेरे दवाया. नवीना की तारे टूटी, अब क्या गीत सुना. द्वार तुम्हारे मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं. हे जे मालिन्य आलेलं, बुद्धी मालिन्य, मनोमालिन्य, बघा ना जरा स्वतःकडे तुम्ही कसे आहात. खरं सांगू, आपण जिवंतच नाहीये. आम्ही जिवंत आहो, सांगा कसे म्हणावे. आम्ही, तुम्हाला वाटतं जिवंत आहे, तसा तुम्ही व्यवहार करता, अहंकार आहे तुमच्यामध्ये. आम्ही जिवंत आहो, सांगा कसे म्हणावे.
मन हे रिकामे आहे, त्यातून काय द्यावे आम्ही जिवंत. तुम्ही जिवंत आहात. मी जी कविता केली ना स्वामींवर, सरणावरचा प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, तिथं मला सगळं मेलेलं दिसत होतं. गती गेली, मती गेली, जगण्याची रीती गेली आणि वागण्याची रीती कर्मठांच्या हाती गेली. एक एक वाक्य त्याचं एक एक वाक्य त्याचं ऐकणाऱ्यांना डसत होतं. तुम्ही कार्य मरून गेला, जगणाऱ्यांना पुसत होतं. मेलेले तर मेलेले आहे शरीराने, तुम्ही मेलेले आहात विचाराने. स्वामींनी ही सगळी माणसं जिवंत केली हो. पांगळ्याला पाय दिले, चमत्कार नाही, त्याला गती दिली. आंधळ्याला डोळे दिले, चमत्कार नाही आहे, त्याला दृष्टी दिली. चमत्कार वजा करून बोला ना तुम्ही. जे शक्यतेच्या कोटीतलं आहे ते बोला ना. तो अशक्य ते शक्य करतो. सर्व कर्तुम समर्थ तो आहेच. जिवंत केले माणसं, यांना रस्ता दिली, पायावर उभं केलं. तू उभा ठाकलास हीच पुरे, बाकीचा आमक करतो. उभा उठ, उत्तिष्ठ. अर्जुनाला भगवंत उभं करतात. उत्तिष्ठ उत्तिष्ठ. गीतेत कितीतरी वेळेस आलेला आहे. अर्जुन एक वेगळ्या स्वरूपाचा आहे. तुम्ही नका बघू, तुम्ही सांगू नका. स्वामी सांगतात तो सकळ सामग्रीवंत, हुशार आहे, ज्ञानी आहे, परावरत्व सुसून बोलणारा वक्ता आहे तो. त्याला परे माहित आहे, अवरे माहित आहे. तो कृष्णाच्या तोला मोलाचा आहे. तो मृदंग वाजवतो, कृष्ण बासरी वाजवतो. तो स्त्री पात्र करतो. एक वर्षभर स्त्रीच्या वेशामध्ये राहतो, बृहन्नडा म्हणून. केवढा संयम असेल त्याच्यामध्ये. एक वर्षभर ओळखूच येत नाही. त्याची चालण्याची ढब, तिचं बोलण्यामधला नाजूकपणा, स्त्रीचा अभिनय त्याच्यामध्ये. आपण नाही इतकं टिकू शकत. आमच्या एका खेडेगावामध्ये द्रौपदी वस्त्रहरण नाटक ठरवलं. मुलांनी ठरवलं, पात्र निवडले. स्त्री पात्र त्या काळात भेटत नव्हतं. मग एक सुंदर मुलगा होता, त्याला तयार केलं, तू द्रौपदी हो. तो म्हटलो मी होईल द्रौपदी. पाठांतर करावं लागेल, डायलॉग पाठ करावं लागतात. तो म्हणे करल, पण एक अडचण आहे. म्हणजे काय अडचण आहे? मला 2-2 मिनिटाला बिडी प्यावं लागते म्हणे, त्याशिवाय जमत नाही. काही म्हटले हरकत नाही, पडद्यामागं बिडी पेत जा, न बाहेर येत जा. नाटक सुरू झालं. आलं इथपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण करायचं. दुःशासनाने द्रौपदीला पकडलं, त्याच्या केसांना पकडलं, आणलं, स्टेजवर आणलं. 4 बिड्या तो पेलेला होता आणि इतक्या घाईमध्ये होता, त्याला धुपण बाहेर फेकायला सुद्धा वेळ नाही मिळाला. त्याला आणलं स्टेजवर. त्याचे डॉयलेक्ट होते, भीष्म पितामह, कुरुवंशामध्ये ही परंपरा आहे का? आचार्य द्रोण, तुम्ही गुरु आहात ना? तू बोलायलाच तयार नाही. तोंडात पोटात धुपण होतं. दुःशासन हुशार होता. दुःशासनालाही सांगितलं होतं की याला 8 साड्या नेसलेले, तू फक्त 7 ओढायच्या, 8 वेळा धक्का लावायचा नाही. पण तो जोशामध्ये आला. त्याने हात घातला आणि त्याला एक चिमटा घेतला. म्हण ना तू, तुझ्या डॉयलॉग म्हण ना. चिमटा घेतल्याबरोबर त्याने आ केलं, सगळं धुपण बाहेर निघलं. नाटक कंपनीच्या मालकाला मोठी चिंता वाटली की लोक मारतील ना, म्हणणे कुठं असतं का? पण तो प्रसंग सावरला. दुःशासनाचं पात्र करणाऱ्या माणसाने. कोणात काय होणार असते सांगता येत नाही, लक्षात ठेवा. तो म्हटला, वा द्रौपदी, तू यज्ञशनी आहे, सागणीतून तुझा जन्म झाला आणि हे प्रमाण आहे. तुझ्या तोंडातून आजही 5000 वर्षानंतर धूर निघतोय. त्याने प्रसंग सावरला. पण तो हे विसरला की साड्या किती ओढायच्या. त्याने 8च्या 8 ओढल्या. द्रौपदी अंडरपॅन्टवर उभी होती. अर्जुनाचा परिचय आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू देतात. तो कसा आहे? माणसाकडे सामग्री असावी, तो सामग्रीवंत आहे.
न सुद्धा धनवंत नाही, न सुद्धा बुद्धिमंत नाहीये, सामुग्री आहे तिच्याकडे, त्याग आहे. दिव्यास्त्र प्राप्तीला चालला, उर्वशी मध्ये चाली, नाचायला लागली. बघितलं, म्हटलं नाचते छान, दिसते चांगली, पण तू माझं ध्येय नाही, मला दिव्यास्त्र प्राप्त करायला जायचं, हो बाजूला. सगळे चांगले गुण आहे. समेषु मैत्री व्यसनेषु सख्यम. कृष्णाचा मित्र असण्याचं कारण हे आहे, जे जे भगवंताला जमतं ते ते त्याला जमतं एक वंचून. ब्रह्मविद्या नाही एवढीच अडचण आहे. आणि त्याने जेव्हा स्वतःकडे बघितलं ना, त्यावेळेस तो म्हटला, त्याने बघितलं, त्याने सुरीमध्ये स्वतःला टाकलं. गंजलेल्या सुरीमध्ये, मी सूर्य आहे म्हटला, मी गंजलेलो आहे. कृष्णा सख्याती मत्वा प्रसमय दुक्तम. हे कृष्ण, हे यादव आहे सख्याती, अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी यच्चा सार्थम सत्कृतची विहारशय्या सनभोजनेशो एकोत वाप्ये चितो तत्समक्षम तत्क्षामय त्वाम अहम अप्रमेयम. अप्रमेय हे सूत्र कदाचित स्वामींनी या श्लोकातून घेतलेलं आहे. प्रमा शब्दाचा अर्थ आहे परिमाण, मोजणे. उपसर्ग लागला, मोजता येत नाही. ये प्रत्यय लागला, मराठीकरण करताना त्याचं प्रमेय येऊ झालं, अप्रमेय येऊ. अर्जुनाच्या बुद्धिमत्तेचा विचार करा ना, त्याच्या तोंडातलं हे वाक्य आहे अप्रमेय येऊ. निर्वचनातलं हे सूत्र आहे, त्याच्या तोंडातलं वाक्य आहे नष्टो मोह स्मृती लब्धा तो प्रसादात मयाच्युत अच्युत. तो त्याची प्रतिभा आणि त्याची बुद्धिमत्ता बघा ना कशी आहे. न चागणे ना क्रिय पचन पाचन न कीजे. ज्ञानापशी प्रेम उत्तम हे सूत्र स्वामींनी ज्ञानात ध्यानापर्यंत पैथून उचललं. गीतेने कठोपनिषदातले काही श्लोक घेतले, स्वामींनी घेतलं. स्वामींची उंची कमी झालेली नाही आहे, हा मनाचा मोठेपणा आहे. स्वामी सत्कार करतात या लोकांचा, बहुमान ठेवतायत. अर्जुनाने सुद्धा कळ बघितलं, अप्रमेय असलेल्या परमेश्वरा खूप खूप चुकलो मी. नाही कळलं रे, तुला मित्र म्हणालो, तुला सोयरा म्हणालो. तुमच्या जीवनामध्ये असं होतं ना, एखाद्या माणसाची भेट होते, तुम्ही त्याचा अपमान करता, तो निघून गेल्यानंतर तुम्हाला कळतं की ते अमुक अमुक आलतं तुमच्याकडे. अरे ते हो, माझ्या लक्षात, मी सामान्य भिक्षुकासाठी वागणूक त्याला दिलेली आहे. हा पश्चाताप 11व्या अध्यायातला हा जो पश्चाताप आहे, इथंच भक्तीच्या झरा निर्माण झालेल्या आहे. 12व्या अध्यायामध्ये तो फुलत गेला, त्याचा विस्तार होत गेला. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप. अर्जुना इतका प्रामाणिक कोणीच नाही आहे. 11व्या अध्यायामध्ये तो रडला. नष्टो मोह स्मृती लब्धा. इथं तो थांबला आणि गुपचूप म्हणाला करिष्ये वचनम तव. हेच तो दुसऱ्या अध्यायात जर म्हटलं असता, ते गीता तिथं संपली असती. अर्जुनाचा नकारातलं सामर्थ्य आहे, ते लक्षात ठेवा. एक नकाराची बैठक आहे. नाही ऐकलं त्याने, नाही नाही म्हणत राहिला. नकारामध्ये होकारापेक्षा जास्त मोठी ताकद असते. गीता मिळाली ना आपल्याला सगळी, अर्जुनाच्या नकाराचे उपकार आहेत ते, त्यांनी आपल्याला गीता मिळालेली आहे. गोष्ट लक्षात ठेवा. प्रभू श्री चक्रधरांनी तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे. समर्थो धर्म आचार्य. भीष्माच्या तोंडातलं हे वाक्य आहे, भीष्मानी म्हटलेला तो श्लोक आहे. समर्थ धर्माचं आचरण करू शकतो. समर्थाच्या धर्माचं आचरण करायला पाहिजे. दिन जुबळा झालेला महाराष्ट्र स्वामींनी त्याच्यामध्ये सामर्थ्य ओतण्याचं काम केलं. पहिली श्रीकृष्ण कथा सांगितली, चक्रधरने रूपी श्रीकृष्ण कथा. माणसं आळशी बनलेत हो. स्वयंदास्य तपस्वीला सांगितलं,
तपस्वी आहे म्हटलं, तो क्लेश सहन करणारा, स्वतः काम करणारा. आज महाराष्ट्रामध्ये यूपीचे, बिहारचे, राजस्थानचे लोक आपण कामाला आणतो. काय कमी महाराष्ट्रामध्ये? दास्यभाव कमी झालेला आहे. तपाचा ताटी, ध्यानाचा बोने वाटी, विस्तारोनी शेवटी मज अर्पावी. भगवंत सांगतात मला अर्पण कर. काय अर्पण कर? तुझे डोळे, तुझे हात, तुझे कान, त्या जीवा स्मर मानसी वदमुखे ऐक करणी सदा. तुझे इंद्रिय मला अर्पण कर. हा उपहार पाहिजे मला. हा उपहार महत्वाचा उपहार आहे. हाताचे करणे, पायाचे चालणे, जे होई मज करणे तेच करी. म्हणून आपल्याकडे बघायचं, देवाकडे बघायचं, देवतेकडे बघायचं, प्रपंचाकडे बघायचं. ही दृष्टी आपल्याला चक्रधर स्वामींनी दिलेली आहे. किती गोड दृष्टांत आहे तो. डोळ्यासमोर दिसतंय आपल्याला, ते दृश्य दिसतंय. सुरी तयार होते. काय चालू आहे? आचार्य नवगावला जातात आणि महदंबेला भेटतात. म्हणतात, महदंबे तुला देव आठवतो का ग? आठवतो ना ग दे, आठवतो देव. उक्कडासनी बैसलेला आहे आदित्याच्या मंदिरासमोर. प्रकाशात बसला, उकडासन घातलेलं आहे. 2 दगडा 2 हातामध्ये आहेत. बाया मागस सारल्यात त्यांनी. मी विचार केला, बयाता यांना काय बाया मागस सारणे म्हणजे लढाईची सुरुवात आहे? नाही. कोणासोबत लढताय देवा तुम्ही? कोणासोबत लढताय? आठवतंय ना ग देवा? देव म्हणाले, मी वारीत तुरुंग बनवतो, पाण्यात तरंगणारा घोडा बनवतो. कशाचा बनवता घोडा? दगडाचा. पण हे काय करताय? घोडा बनवतो ना मी, त्याची वजरी करतोय. ही वजरी पाण्यात तरंगणारी आहे. नागदया देवाचं बोलणं मला कळलं. तो स्त्रियांना घडवतोय. खूप स्त्रिया सती गेल्या रे, जळाल्या, बुडाल्या, मारल्या. एकही माणूस सता नाही गेला. आता स्त्री बुडणार नाही, तरंगेल, ती तरेल आणि दुसऱ्याला तारेल. मी धवळे लिहिले ना, त्यांचीच कृपा. कुठे लिहिता येत होतं स्त्रियांना? मी गायले, त्यांचीच कृपा. आणि वज्री, खरं सांगू तो, इंद्राचं वज्र मजबूत असतं का नाही, पर्वताला छेदून टाकतं. त्याची बहीणही, मोठी बहीणही वज्री. ही तरणारी आहे, तारणारी आहे. नवगावाला देह ठेवले, यात सर्व आले. नवथोव्याच्या पैल तीरावर प्रयाण तू केले. महदंबे, किती मोठी आहेस तू, किती मोठी आहेस. ही जी नजर आहे ना, ही नजर महत्वाची आहे. कमी आहे आमच्याकडे, पाहण्याचीच कमी आहे. खूप कमी आहे आमच्याकडे पाहण्याची. प्रभूने आम्हाला दृष्टी दिलेली आहे, सृष्टी दिलेली आहे, यष्टी दिलेली आहे, शरीर यष्टी दिलेली आहे, इंद्रिय दिलेली आहे, सगळं सगळं दिलेलं आहे. यातल्याच काही इंद्रियांनी एक भरलेला हात दुसऱ्या हाताने धुवून टाकावं, अशा तऱ्हेने हे आहे. म्हणून प्रत्येक माणसाचे जीवन म्हणजे सूर्य आहे, लक्षात ठेवा. प्रभात चालू आहे तुमचा. खूप दिवस तुम्ही अडगळीला होते, आता प्रवास सुरू झाला. ऐरणीला गेले तुम्ही, ऐरणीवर गेले. कलाकार माणसाने तुम्हाला, आता या स्थानी काय, त्या स्थानी काय, इतकं बारीक मी सांगणार नाही. माझा जो उद्देश आहे तेवढंच मला बोलायचं आहे. सुरी तयार झालेली आहे,
चमक आलेली आहे. तुमचा प्रवास या दृष्टीने आहे, तुम्हाला चमकून जायचं आहे, तुमच्यातली वक्रता काढून टाकायची आहे. सुभाष ज्ञानेश्वरीतला पसायदान आहे, जे खळांची व्यंकटी सांडवताय सत्कर्मी रीती वडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. चिळायचं नाही, वाकडेपणा जाऊ द्या. अरे करा ना डिलीट, तुझे त्याचं वाकडे डिलीट करा ना. रावणाला रामाने मारलं आणि काय डिलीट करून टाकलं. बिभीषणा याचा अंत्यसंस्कार करायचा, जाऊ दे आपला शत्रू होता. नाही, मरणांत आणि वैराणी, मरण संपलं, वैर डिलीट करून टाकायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, किती सांगता रे, कोथळा बाहेर काढला, तेच सांगता का? तो पराक्रम आहे, परंतु शिवाजी महाराजांची उंची आहे त्याची कबर बांधण्यामध्ये. कोणता माणूस कुठं मोठा आहे हे कळत नाही आपल्याला. लग्नाला नाही गेला तू, तुझं जवळचं नातं आहे, नाही गेलो, 3 पिढ्यापासून जात नाही. का बरं? त्यांच्या म्हातारीचं आमच्या म्हातारीचं भांडण झालं होतं पणजीचं, तेव्हापासून आम्ही तिकडे जात नाही, ते बी इकडे येत नाही. करणारे डिलीट कर ना, डिलीट कर. कृष्णाने डिलीट करायला सांगितलं, सर्वज्ञांनी डिलीट करायला सांगितलं. सोड ना, सोड. जे चुकलं तुझ्याकडून तू अनुताप कर, सोड. सूर्य आहेस तू, गंजलेली मळलेली, किती गोड. सगळे दृष्टांत असे फक्त सांगितले गेले पाहिजे त्या अंगाने. सगळे दृष्टांत असेच आहेत. यातून माणसाचं लक्षण सांगितलेले, माणसाचे प्रकार सांगितलेले आहेत, प्रकार सांगितलेत माणसाचे. आता सूर्य पूर्ण तयारी झाली पूर्ण नाही, तिला मूठ लावायची आहे. मुठही सुंदर असावी. शेवट आहे, शेवटचा काळ आहे. तुमचं म्हातारपण आहे, त्याला सौंदर्य असावं, मधाळपण असावं. घरच्यांचं तुमचं जमत नाही, याला कारण की तुमचे वाकडेपणा गेलेला नाहीये. तुमची धार बोथट झालेली आहे. रामाने दशरथला सांगितलं पहिल्या दिवशी की तुला राज्याभिषेक होणार, त्यांनी हुरळून जायला पाहिजे, नाही गेला. तसाच होता चेहरा. पहिलाच आनंद होता, दुसरं काय टाकणार. दुसऱ्या दिवशी सांगितलं की तुला वनात जायचंय, 14 वर्ष, नाही खचून गेला. आम्हाला जर कोणी म्हटलं की तुम्हाला या वर्षाचं विधानसभेचं तिकीट देतोय, काय आम्ही नाचू, काय हसू, काय दारूच्या बाटल्या, काय ढाबेन ढुबेन, तोल जातो आमचा. पण रामाला सांगितलं की तुला वनात जावं लागेल. तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला तिकीट मिळत नाही, तुम्ही एक तर बंडखोरी कराल, नाही तर तुम्ही आजारी पडाल, गोधडीवर पडून जाल. तो दमाने, तो संयमच नाही तुमच्याकडे. स्वामींच्या चरित्रातल्या सगळ्या पात्रांचा संयम बघा तुम्ही कसा आहे. स्वामींकरता आहे, स्वामींनी शिकवलेला आहेच. अत्यंत संयमी ही सगळी माणसं आहेत. तुमच्या जीवनातली सुरीची मूठ म्हणजे तुमचं म्हातारपण. गरजा कमी करा, त्यातून अलिप्त व्हा. आता नका म्हणून की राजा हरिश्चंद्राचं पात्र मला जमतं म्हणून पोरांना करू द्या ना, चाब्या तिकडे द्या ना, कुशलतेने दीक्षा घ्या, इकडे या. इज्जत जर ठेवायची असेल तर घरी तुम्ही थांबू नका. इकडे जमतं थोडं, असं बी जमतं थोडं, तसं बी जमतं. म्हातारपण, शेवट, मी याला मूठ असं म्हणतो. शेवटचा आहे तो प्रयोग मुठीचा. मूठ तयार केली, आता द्यायची, शेतकऱ्याकडे द्यायची नाहीये. त्याची आकलन शक्ती नाही, त्याला सौंदर्याची दृष्टी नाहीये. अपात्री दान नाही करायचं, नाही करायचं. कर्ण सुद्धा कुंतीला म्हटलं, कुंती गेली कर्णाकडे, पदर पसरला, कर्णा तू माझा मुलगा आहेस बेटा, माझा पहिला पांडव आहे तो, मी तुला भीक मागायला आले, मला दे. माहित आहे तू अर्जुनाला वाचवण्याचा प्रयत्न करतेस. राजमाता कुंती देवी, कारण हा सूर्यपुत्र आहे, सूर्याच्या किरणांना सरळ चालायची हवय असते, तो वाकड चालत नाही. मी अपात्री दान देत नाही, अपात्री दान मी देत नाही.
पात्रता असावी लागते प्रत्येक गोष्टीची, बसण्याची, उठण्याची, चालण्याची, सगळ्या गोष्टीची पात्रता असावी लागते, पाहण्याची पात्रता असावी लागते. तुम्ही पात्र नसल्यानं बाहेर सटकन ओळखतात. मेलेची नजर चांगली नाही, तुमचे डोळे बोलतात, फक्त डोळे बोलतात. सगळं अंग त्या पाहत नाही, पण तो तुमच्या डोळ्यातून वाहणारा जो विकार आहे ना, तो लक्षात येतो. विकार हा विचाराने संपत असतो. सुरी कोणाला द्यायची? राजा, आपला सम्राट आहे, त्याला द्यायची. लायकी नसलेली सुरीला मी लायकी निर्माण करून दिली. तिला चमक नाही, मी तिला चमक दिली. एखाद्या गुरुला किती अभिमान असतो आपल्या शिष्याचा. कर्तबगार जर निघाला तर किती कौतुक करतो तो गुरु. शिष्य तसेच असले पाहिजेत ना, शिष्य तसेच असतात. एका गुरुची अवस्था बघितली मी. 2 शिष्य आहेत, अभ्यास नाही, काही नाही, मठात राहतात. दोघांनी गुरुला सांगितले की तुम्ही या भांगडीत पडू नका, तुम्ही म्हातारे झाले, आता तुम्हाला काही कळत नाही, आम्ही तुमची सेवा करतो ना, पण आज आम्हाला वाटण्या करायच्या आहेत. म्हणे वाटण्या कशा करायच्या? गुरुनं उभं मोजलं. एका शिष्याला सांगितले की डावा भाग तुझा, तो उजवा भाग माझा, तू अलीकडं आलं तर तुझं माझं गुरुच्या याच्यातच भांडण होईल. ठरलं दोघांचं. एक दिवस डावा भाग दुखायला लागला. गुरु उजव्या हिस्सा ज्याला गेला ना, त्याला म्हटले दाब रे, डावा भाग दुखतो. तो म्हटलं मी अजिबात दाबणार नाही. का दाबणार नाही? तो त्या मूर्खाचा आहे म्हणे, तुमचा डावा हात पाय. मी नाही दाबणार. नाही दाबला. दुसऱ्या दिवशी हा कुठल्या तरी गावाला गेला, तो होता. मग त्याला गुरुने सांगितलं की त्या मूर्खाला दाब म्हणून सांगितलं. तो म्हटलं त्या मूर्तीच्या हाताला गेलेला आहे, तो माझा शत्रू येतो, त्याचा भाग मी नाही दाबणार. हा म्हटलं काळजी करू नका गुरी, तुम्ही आमच्या भानगडीत अजिबात पडू नका. उद्या त्याचा पाय आणि हात मोडतोच मी म्हणे, मोडून टाकतो म्हणे. एक दिवशी दोघांनी गुरुला उचलले, हेअर कटिंग सलून मध्ये नेलं. एकाने न्हावायला सांगितले की माझ्या गुरुची डोके कर, चप्पी करून टाक म्हणे. दुसरा पटकन हजर झाला. तो म्हणे तिचे अर्धा भाग चप्पी करा, मला अर्धा भाग हिप्पी ठेवायची आहे. अर्धी मिशी काढली, अर्धी दाढी काढली, अर्धी काढली. कसे दिसायला लागले, कसे दिसायला लागले हे नाही महत्वाचं, कशामुळे दिसायला लागले? वक्रता, वाकडेपणा. अरे संपवा ना, डिलीट करा ना, डिलीट करून टाका. घोगरगावच्या बायांनी घर डिलीट करून टाकलो, तशाच निघाल्या. आहेच काय तुमचं इथं? जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी. जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी. जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी है. जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी. नहीं चाहिए दुनिया के निराले रंग रंग सारे. दरबार का रंग क्या देखो, तेरा दीदार काफी. जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी. जगावरची भावना उठलेली, संसार त्याच्यावरची भावना उठलेली. फक्त तुझं दर्शन.
रुद्रपूरला एक माणूस भेटला श्रीप्रभू बाबांना. श्रीप्रभू मा म्हटलं तू आंधळा होशील. नाराज व्हायला पाहिजे का नाही त्याला? ही काय कटकट झाली? इकून इकून दर्शनाला आलो, इतरांना वरदान देतात, पंगळ्याला पाय नाम केलं तर मला तो आंधळा होशील. तो तसा नाही झाला. तो म्हटला डोळ्याचं कामच नाही, जगत के रंग क्या देखो. तुला बघायचं होतं ना, झालं बघणं. मी टिपलाय तुला माझ्या मला पटलावर. तुझं चित्र काढलं नाही, मला गरजच नाही ना डोळ्याची. त्याचं नाव काय? तपस्वी रसदा. त्या भक्ताचं भूतल पांड्या काहीतरी नाव आहे त्याचं. हा हा. हे केंद्रित होणं हा जीवनाचा उपहार आहे. परधर्म तुमचे जीवन की ग हा जीवनाचा उपहार आहे. स्वामींचे खूप सूत्र लोकांना सांगणं गरजेची गोष्ट आहे. स्वयंदास्य तपस्वी नामदार सांगितलं ना, किती मोकळे होतील लोक. जबाबदारी झटकणारे लोक मोकळे झाले पाहिजेत. स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे. किती किती मोकळे होतील. आयधी लोक, फुकट खालणारे लोक, यांना एक चेतना भेटेल, यांना एक प्रेरणा भेटेल. स्वामी एक पूल बांधतात. एका शिळेवरची एक लीळा आहे, एका लीळेवरची एक शिळा आहे, एका लीळेमध्ये एक शिळा आहे. तिचा पूल तयार होतो. क्षुद्रा नदी नावाची नदी आहे. टांग मारून पलीकडे जातात. इतकीच रुंद आहे फक्त ती, पण अडचण आहे. शिळा बघितली. स्वामींनी सांगितलं सगळ्यांना की इथं आपल्याला पूल तयार करायचा आहे, शेतू तयार करायचा आहे. सगळा परिवार कामाला लागला. शिळा उचलायला महिलांनी कासवटे बांधले, तयार झाल्या. आचार्य नागदेव तयार झाले, सगळे भक्त तयार झाले. शिळा तिथपर्यंत नेली. थोड्या धक्क्याची गरज होती. माझ्या स्वामींनी एक धक्का मारला, फक्त पायाने त्याला टच केलं. शिळा फिट बसली. गोष्ट छोटी आहे नाही का? नाही, फार मोठी आहे, फार मोठी आहे. रामा सेतू अगोदर तयार झाला. त्याचं युद्धाचं कारण होतं. युद्धाला जायचं होतं, सीतेला आणायचं होतं. इथं कुठलंच कारण नव्हतं. मोठं कारण होतं, ध्येय मोठं होतं. माणूस मोठा कोण असतो? पैशावाला नाही, जमिनीवाला नाहीये. मोठा कोण असतो? ज्याचं ध्येय मोठा आहे तो मोठा असतो. व्याख्या लक्षात ठेवत जा. झोपडीमध्ये राहणार आहे, पण त्याला विश्वाचा विचार आहे. बुडते हे जण न देखावी डोळा येतो कळवळा म्हणून. गुंफात बांधायची, बांधकाम तर करायची, पण गाऱ्यामध्ये सगळ्या मुंग्या गेलेल्या आहेत. मुंगीलाही त्रास होऊ नये. येथेची सेवा ती भूता अविरोधे करावी. सेवेला सुंदर बनवलं स्वामींनी, निरुपद्रवी बनवलं स्वामींनी, आणि मग त्या सेवेचं दास्य झालेलं आहे. दा धातू आहे संस्कृत मध्ये, ददाती, त्याचं दास्य झाले. दास्य म्हणजे देणे, दा म्हणजे देणे. पंच अवतार उपाराला आपले इंद्रिय देणे हा पंच अवतार उपार आहे. पदार्थ तर पैशावाला माणूस करू शकतो. मोठमोठे ताट काय तो गुळाच्या कड्या असतात तसे ताट आणू शकतो. पंचावतार तुम्ही आरोग्यनेला बीजे करावी. किती गोड आहे हो, किती गोड आहे. सुरी तयार होते आणि ती राजापर्यंत जाते. राजा बघतो, त्याने खूप लोखंड बघितलंय, पण हे एक वेगळंच आहे. हिची धार वेगळी आहे. माशी बसली तर तुटून पडते, इतकी धारदार आहे ती. सुंदर आहे आणि तेजस्वी आहे, खूप तेजस्वी आहे ती सुरी. तरवारी सगळ्याकडे आहेत, पण शिवाजी महाराजांची तरवार आम्हाला पाहिजे. ते इंग्लंड मध्ये आहे. आमच्या भारतात लोखंड कमी आहे काय? अरे होईल, पण ती तरवार नाही महाराजांची. एखाद्या बाईला सांगा की तुझे अलंकार दे, मला काम आहे.
काम झालं की तुला अलंकार आणून देतो. ती म्हणाल मी हे देत नाही. काय देत नाही? तीच नाही, स्वामींना दिले नाही. कमळा राणींनी स्वामींना सुद्धा द्यायचं नाही म्हटलं होतं. माहेरच्या अलंकारामध्ये जीव असतो. स्त्री म्हणते तुम्ही दुसऱ्या नाल मोठ्या असतील, भारी असतील, पण माझ्या माहेरची आठवण याच अलंकारामध्ये. हे बघितलं ना, मला आई दिसते, मला बाप दिसतात, माझं घर दिसतं, माझं सगळं दिसतं. सुरी अप्रतिम तयार झालेली आहे. विद्यार्थी अप्रतिम तयार झालेला आहे. तुमची कृती अप्रतिम तयार झालेली आहे. कर्मकुसुमांची लाखोली भास्कर भट्टांची उभी आहे. वावी माझ्या चरण कमली, दीपवते उजळावी भली भावरत्नांची. दिव्याकडे देव पाहत नाही, तुमच्या डोळ्याकडे पाहतो. तुमच्या डोळ्यातलं तेज पाहतो, डोळ्यातली प्रसन्नता पाहतो. समर्थाची पूजा सामर्थ्याने करावी, देवाची पूजा डोळ्यांनी करावी. राजाच्या हातामध्ये सुरी जाते, राजा बघतो, उलटी करतो, सरळ करतो. खूप आवडते त्याला, खूप आवडते. बक्षीस तसंच देतो. बक्षीस त्याच्या कृतीचं असतं, कृतीचं सौंदर्य असतं. एक दृष्टी असते, महत्वाची दृष्टी असते. म्हणून श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला जी दृष्टी दिलेली आहे ना, त्या दृष्टीने आम्हाला जर बघितलं ना, तर आम्ही गंजलेली सुरी आहोत. वाकडं तिकडं झालेलं आमचं जीवन आहे. आम्ही जिवंत आहो, सांगा कसे म्हणावे. पुरावे द्या ना याला. रिटायर झालेल्या माणसाला पेन्शन मिळते ना, त्याला जिवंत असल्याचा पुरावा मागतात. तो म्हटलं मीच आहे ना. नाही, लेखी पुरावा पाहिजे, ऑफिसचा पुरावा पाहिजे की तू जिवंत आहे. हा प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारला जातो की तुम्ही जिवंत आहात, याला प्रमाण द्या. जिवंत शब्दाचा अर्थ आहे सळसळतेपणा. जिवंत म्हणजे गती आणि विकास, याचं नाव जिवंत आहे. तुमची गती संपली, तुम्ही मेले. तुमची मती संपली, तुम्ही मेले. अंत्ययात्रा उशिराने गेल, तुम्ही आत्ताच मेले. आठवत नाही काही, कुठल्या गावचे, दिसतच नाही. दृष्टी मेली, ऐकायला येत नाही, कान मेले. अंत्ययात्रा उशीर होते, तुम्ही अगोदरच मरता. दुसरी गोष्ट, जो जगतो आणि दुसऱ्याला जगवतो, त्याचं नाव आहे जिवंतपणा. दुसऱ्याला मदत करणारा, दुसऱ्याला सहकार्य करणारा, हे सगळं आहे. आणि परमेश्वराचा ध्यास करणारा, त्या सामर्थ्याच्या जवळ जाणारा, त्याचे सूत्र ऐकणारा, त्याचे श्लोक ऐकणारा, हा जिवंत आहे. सांगा ना, प्रमाण द्या ना काहीतरी. तुम्ही जिवंत असल्याचं प्रमाण काय? काय प्रमाण आहे? तुम्ही घर बांधलं म्हणून, अरे घर कोणी बांधतं? मुंगे बांधतं, साळुंकाई बांधते, सुगरणही घर बांधते. तुमच्यात आणि जनावरात फरक काय? आम्ही लग्न केलंय, त्यांनाही मुलं बाळा होतात, जनावरांनाही मुलं बाळा होतात. आम्ही गायनाला सुरुवात केली, तुझ्या अगोदर कोकळीनं सूर पकडला, काय दिवा लावलास तू? नाही, मी विमान बनवलं, तुझ्या अगोदर घारवर गेली, गरुडवर गेलं, काय पराक्रम केलास तू? काय वाघ मारलं? काय तुझ्या सांगणं? कोण आहेस तू? क्षुद्र आहेस, कमजोर आहेस, स्वच्छ आहेस. बघना स्वतःकडे. तू ती सुरी आहेस जी आडगळीला टांगलेली, ती सुरी तू आहेस. ती सुरी तू हो. राजा विसरत नाही तिला. उशाखाली ठेवतो, जवळच ठेवतो, कमरेला ठेवतो. तुला तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. लोकांनी बघितलं ना, तुझी प्रगती वा म्हटलं पाहिजे. लोक वा म्हटलं पाहिजे. सॅग्रज दादांना ज्यावेळेस मी बोललो ना, आम्ही शिकावं त्यांच्याकडून, एवढी प्रगती, त्यांची प्रतिभा त्यांच्यामध्ये आहे. म्हणून म्हणतो शब्दामध्ये घुसून शब्दाला वाकवायचं आणि शब्दामध्ये सुगंध निर्माण करण्याची ही गोष्ट साधी नाहीये. परंपरेमध्ये ही बसत नाही. परंपरेत दुसरं बोललं जात नाही. चौकटीच्या बाहेरून ती प्रतिभा येते. मी त्यांना एक उदाहरण सुद्धा दिलं मगाशी. असा एक कवी मी बघितला, जगदीश खेबुडकर, ज्याने पिंजऱ्याचे सगळे गीतं लिहिलेले आहेत.
त्याला निर्मात्याने सांगितले की एक गीत आम्हाला असं द्या. म्हटलं विषय कोणता आहे? म्हटलं विषय कोणता असू द्या, लोक ऐकून धुंद झाले पाहिजेत. बस धुंद शब्द त्यांनी ऐकला. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्द रूप आले मुख्या भावना. ही आहे प्रतिभा. बाहेरून घुसते, आतल्याला फुलवते. सोनं बाहेरच असतं, पण अलंकाराने ते नवं वाटतं. नवे नवे अलंकार करणे त्याला नवं वाटतं. संग्रज दादा असेच एक कलाकार आहेत. खूप कमी वय असताना मी त्यांना चिंतनीचं अध्यक्ष केलं. नाही आवडलं काही लोकांना, पण मला आवडलं ना ते. मी माझ्या नजरेनं बघितलं, मी ऐकलंय. मी थोडंफार बोलतो आणि दुसऱ्याचं ऐकतो आणि प्रभावित होतो. आणि मग मी निवड करतो. तशी मी निवड करत नाहीये. तुमच्या सुऱ्या स्वच्छ झाल्या असतील, सरळ झाल्या असतील, त्याला धार आली असेल, त्याला मोठे लावले असेल, अशी मला पूर्णपणे खात्री आहे. या ठिकाणी मला आदरणीय 1 तास म्हटलं होतं मी. 1 तासापेक्षा जास्त बोललो ना? 1 तासापेक्षा जास्त झालेला आहे. फक्त सूर्यवरच जास्त बोललो तर तुम्ही सूर्य घ्यायची, माझा गळा कापून टाकायची, इतकी बोर होऊन जाल तुम्ही. म्हणून हा विषय या ठिकाणीच थांबवतो. आदरणीय सतीश दादा यांनी मला या ठिकाणी बोलवलं. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला बोलवावं, सन्मान करावा. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझी सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, गिरधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की. वैजयंती माला माला बजावे मुरली मधुर बाला बाला. कानों में कुंडल झलकती मंडल, नंद के नंद बिहारी की, श्रीधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की. जहाँ से प्रकट भई गीता गीता, ये अर्जुन वीर हुआ श्रोता श्रोता. दिखाया विश्वरूप हुआ दिल को, मिटाई सब भ्रांति उनकी, गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, गिरधर कृष्ण मुरारी. प्रगट भई गीता गीता, हे अर्जुन वीर हुआ श्रोता श्रोता. दिखाया विश्वरूप हुआ दिल को, मिटाई सब भ्रांति उनकी, गिरिधर कृष्ण मुरारी. आरती कुंज बिहारी की, गिरधर कृष्ण मुरारी की. श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी. श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री चक्रधर स्वामी की, जय. अंबाळीचे बाबा की.